रामकृष्ण. फाल्गुन शुद्ध पंचमी 22 फेब्रुवारी 2026 पासून आपण एक नवीन चिंतन मालिका, नवीन प्रवचन मालिका घेऊन येतो आहे. मालिकेचं नाव आहे महिमा संतांचा. आणि त्याचं कारणही असं आहे की येत्या 5 मार्चला जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांची तुकाराम बीज आहे आणि 9 मार्चला शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या एकनाथ षष्टीचा उत्सव आहे. आणि वारकरी संप्रदायातले हे दोन्ही उत्सव आपण साजरे करत असतो, भक्तिभावाने साजरे करत असतो. अशा महान संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी आपण महिमा संतांचा ही मालिका घेऊन येत आहोत. अर्थात संतांचा महिमा वर्णन करणं एवढं सोपं नाही. आपल्याला माहिती आहे संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही. ते माझ्यासारख्या शाब्दिकांचं ते काम नाही, हे मला जाणीव आहे, याची मला जाणीव आहे. म्हणून संतांचा महिमा संतांच्याच अभंगाद्वारे आपल्याला घेऊन यायचं आहे. आणि त्यातल्या त्यात आपले संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील अभंग निवडून त्या अभंगाद्वारे, संतपर अभंगाद्वारे संतांचं महात्म्य, संतांचा महिमा त्याच अभंगाद्वारे त्यांच्याच वचनातून आपल्यासमोर मांडायचा आहे. म्हणून संतांच्या अभंगातून संतांचा महिमा तो आपल्यासमोर घेऊन येणार आहोत, चिंतनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून. तेव्हा न चुकता उद्यापासून म्हणजे 22 फेब्रुवारी पासून सुरू होणारी आपली ही प्रवचन मालिका महिमा संतांचा ही न चुकता बघा. संतांची अमृत वचने हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या अगोदरही बरेच भाग आपण केले आहेत, आपल्याला माहिती आहे. मला वाटते 500+ 500+ भाग प्रवचन आपण केली आहेत. इथून पुढे सुद्धा आपले संत विचाराचे प्रवचन येणार आहेत. सर्वांनी न चुकता या सेवेचा लाभ घ्यावा. रामकृष्ण.